आज काय बनवू ब्लॉग मध्ये. तर अचानक म्हटलं की माझ्या आत्याचा मुलगा आलाय, विचार केला की ब्लॉग शूट करू शकतो मी आता, जर कधी कॉन्टेंट आला. तो आत्याचा मुलगा आलाय, ज्या तर ते धमाल असणार. पण आता रात्री भेटूया डायरेक्ट घरी गेल्यावर. ओके, बाय बाय. अजून तर ट्रेनमध्येच आहे यार, माहीत नाही घरी कधी पोचेल, कारण की आज आलाय आत्या आणि घरी कोणालाच माहीत नाही की आत्या आलाय. लाईक ते सरप्राईज दिलं काकाला. खूप मला खूप जायची इच्छा झाली. आत्या आलाय, तिचा भाऊ आलाय, आत्यांची आल्यात. ते आली ना तर ती दिवाळी असते घरामध्ये. आत्या आली, आत्यांची आणि दादा दोघं जण आहेत. ते आले तर घरात दिवाळीच असं समजून घ्यायची. लई मजा येते. चला, मी फायनली घरी पोचली. सो आज लेट झालाय, आज फार लेट झालाय. आज मी फार लेट झालं म्हणजे फार म्हणजे लाईक 15 मिनिट्स लेट झालं. 15 मिनिट्स पण खूप झाले माझ्यासाठी, कारण की लई भूक लागते मला तर आल्यावर. आत्याची गाडी, आत्यांची, काकाचं घर मागे. आज मी अशी फिरून आली. भरती बघायला 12 वाजता. मी आहे जुळून राहा आमच्या सोबत. मी आणि पार्थू नाही. ब्लॉगरला घेऊन जाणार ना तू. अरे माझा कंटेंट व्हिडिओ सकाळी मी मागे चालली, खाऊन घेतलं. खूप भूक लागली होती आल्यावरती. मागे चालली, मागे जाईल. आत्याला भेटेल, आत्यांजीला भेटेल, दादा, पार्थ सगळ्यांना भेटेल. आणि बाय जो आपल्याला जो आधी भेटला ना तो पार्थ होता, तो सेकंड नंबर. ओके, आपण पोचले. अंधार इकडे असतो. कसा करणार? फॉईल पेपर नाही घेऊन आली तू? दीदीकडे आणलं का? दीदी घेऊन येते. नाही ना. खरंच काय माहिती, यांचं टॉपिकच एकदम पाचट आहे. यांचं टॉपिक खूप आणि खराब आहे. वाईट आहे मामासोबत. मग कुठे चालला? आता आपण चला टेबल लावायला, आणि आम्ही टेबल लावूनच येणार. लेट्स गो. टेबल म्हणजे बर्थडेचा टेबल, म्हणजे बर्थडे आहे ना काकाचा, तो बाहेर करणार आहेत. सो पब्लिक येणार, पब्लिक म्हणजे नॉर्मल आळीमधली पब्लिक असणार. हे असणार. इकडे 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 टेबल कुठे आहे? माहित नाही. लाल कलरची चप्पल आणणार आहे. बघ बरं. काय बोलायचं? सो इकडे करणार सेलिब्रेशन. टेबल बघायला घेणार आहे. आम्ही टेबल शोधतात, टेबल रेडी करतात, अँड देन भेटूया आपण तेव्हा. टायमिंग असं झाला की टायमिंग कितीला पडतं. लोकांचं जेवण झालं, सगळं झालं, आणि मग मी लेट आली. मग मी लेट आल्यानंतर त्यांची गप्पा गोष्टी देन लाभ अँड ऑल ते झालं. सो म्हणजे लेट झालं. 9:30 तर वाजले, 9:30-10 वाजतील होईल. लेट झालं, फार लेट झालं. आणि यांचा आवाज, ओ माय गॉड. तिकडे खूप क्राऊड आहे, म्हणजे फॅमिलीचंच आहेत, सगळे फॅमिली. आत्याची फॅमिली, काकाची फॅमिली आणि आमची फॅमिली. सो असे आहे सगळेजण तिकडे. म्हणून मी तिकडे रेकॉर्ड करताना मला आवाज हे होतं आहे, इश्यू होतो आवाजमुळे, बिकॉज म्हणजे माईक नाही अजून आत्ता स्टार्ट केलं आहे म्हणून. सो फुल फोटोशूट चालू आहे. मी बोलली होती ना जेव्हा आता तर आमच्याकडे दिवाळी असते, आणि ॲक्च्युली दिवाळी आहे. मी बॉम्ब घेऊन आता मी चालली बॉम्ब फोडायला. माहिती हाय से हाय. तुला मेसेज आलाय काय? लाडकी बहीण न्यूज मेसेज मला आता नाही आलेला. त्यांचं चालू झालं आता.
अरे पण एका घरामध्ये एकालाच येणार ना. असं थोडी आहे असं नाही. एका घरात दोन, maximum पेक्षा दोन आहेत. maximum मी तर येत ना लाडकी बहीण मध्ये हा. ते दोघं आता पण नाही येणार, 21च्या पुढे येणार. 21 लागतं आता 18. तर तुझं बंद झालं कारण की तू हा मध्ये येत असेल. आम्ही- नाही की गेल्या तुमची वर्षी एक केव्हा दोघांनी पूर्ण झाली बरोबर. 4 तुझी जण पटकन झाली. माझी तर मी रात्री पहाटे उठून 6 चार वाजता जण मिळून लाडकी बहिणीचे फॉर्म भरले होते. Yes. म्हणजे आमचे नाही दुसऱ्यांचे, बिकॉज ह्याची आत्या ती कोण होती, मी बंद केलं का नाही ना? ठीक आहे. आत्या काय करायचं काय अंगणवाडीमध्ये होती आणि सेविका सेविका. हा, सो अंगणवाडी सेविकामध्ये त्यांना ऑप्शन होतं ना, म्हणजे त्यांना करायचं ना, ते भरायचं होतं ते सगळं लाडकी बहिणीचं. आणि भरले त्याचे पैसे अजून सरकारने दिलेले नाहीयेत. हा भरलेल्या माणसाचं काय आमचे ज्यांनी पैसे भरले आणि पैसे नाही दिले सरकारपर्यंत व्हिडिओ पोहोचली पाहिजे. नाही फोडणार. सॉरी. केलेला आडवायचे. मी आता एंड करते. तुम्हाला आवडलं असेल नक्की सांगा मला. असेच फॅमिली होते जरा, म्हणजे ते फक्त घरातली आत्या काका आणि पप्पा तिघंजण भाऊ बहीण होते बस. तुम्हाला आवडतं मला सांगा व्लॉग. तर थँक्स फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.